हॅलो, नमस्कार सगळ्यांना. मी समृद्धी आणि तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते समृद्धी सिंपल लाईफमध्ये. आणि आज मी एक मस्त रेसिपी घेऊन आली आहे आणि ही रेसिपी आहे एकदम खमंग खुसखुशीत क्रिस्पी असे स्प्रिंग रोल. आता हे रोल आहेत ना, इतके टेस्टी झाले होते की खरंच काय सांगू, पटापट संपून गेले. आणि मुलांना आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये खाण्यासाठी एक मस्तच पदार्थ असा आहे. म्हणजे स्प्रिंग रोल आहे, भरपूर भाज्या आहेत आणि मुलं नाही म्हणणार पण नाहीत त्या भाज्या खायला. तर अशी एक चटपटीतशी रेसिपी आहे. म्हणजे मॉलमध्ये फिरता फिरता थंड पदार्थ ठेवले असतात ना, त्या सेक्शनमध्ये मला हे दिसलं बघा. हे जे स्प्रिंग रोल पेस्ट्री असं लिहिलं आहे ना, हे पॅकेट दिसलं. तर मला एक आयडिया आली, म्हटलं चला आपण स्प्रिंग रोल ट्राय करूया. खरं की एका काळी ही खूप एकदम फेमस रेसिपी होती. त्याच्यासाठी बघा, मी सिमला मिर्च घेतली, एकच सिमला मिर्च बारीक चिरून घेतली, थोडंसं आलं घेतलं आहे, थोडी लसूण घेतली आहे, ही कांदा पात आहे, 1.5 कांदा घेतलेला आहे, 3 गाजर घेतलेले आहेत, अगदी छान म्हणजे जुलियन्स कट म्हणतात ना, ते कॅबेज घेतलं आहे जुलियन कट करून. आणि असा मस्त हेवी ड्युटी असा पॅन घेतला आहे, मोठा आहे, जाडा रुंद पॅन आहे, त्याच्यामध्ये छान सॉते होईल ना सगळं, म्हणून मी हे घेतलं आहे. तेलाची काही जास्त गरज नाही आहे, तेल 2 चमचेच टाकले आणि तेवढं तेल पुरेसं होऊन जाईल. तर बघा, आता सगळ्यात तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये मी लसूण टाकून घेतला. एकदम छान बघा, जसे चायनीजवाले कापतात ना, तसंच छान मी लसूण अगदी बारीक करून घेतलेला आहे. हा लसूण छान असं गोल्डन करायचं आहे, करपवायचा नाही आहे, कारण सगळेच आयटम सौते होणार आहेत ना आपले. तर मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आलं टाकलेलं आहे. आलं 1-1.5 इंचाचा तुकडा घेतला होता, लसणाच्या 7-8 पाकळ्या होत्या. आता आलं पण छान परतून घ्यायचं आहे आणि मिरच्या टाकायच्यात. मिरच्या मी अगदी 3च टाकल्यात मोजून, कारण मला खूप जास्त तिखट होतं मग ते नंतर सगळं सौते होऊन आणि फ्राय केल्यानंतर मिरच्यांचा अर्क उतरतो. 3च मिरच्या टाकल्यात, मिरच्या छान परतवून घेतल्यात आणि मग त्याच्यामध्ये सगळ्यात आता ह्याच्यात कांदा टाकलेला आहे, 1.5 कांदा. मी थोडीशी कांदापात ना म्हणजे आणून ठेवली होती पण खराब झाली, मग थोडी चांगली होती तेवढीच यूज केली आहे. कांदापातीचा कांदा पण नाही आहे, नॉर्मल कांदाच घेतला होता मी, 1.5 कांदा घेतला. त्याच्यात थोडा परतवला, एकदम नरम करायचं नाही आपल्याला, त्याला थोडं परतवून घेतलं आणि मग त्याच्यात मी काळं मीठ असतं ना, ब्लॅक सॉल्ट, ते टाकलेलं आहे. आणि हे मीडियम हाय फ्लेमवरती केलं आहे मी, अगदी लो फ्लेमवरती नाही केलं आहे. हां, आता ह्या वेळेला गाजर टाकलेत ना, तर गाजर बघा, गाजरचे पण असे जुलियन कट करून घेतले, पण तर गाजर जरा सॉफ्ट व्हायला वेळ लागतो. अगदी शिजवून घ्यायचं नाही, थोडं सॉफ्ट झालं पाहिजे. तर मस्त मी परतवून घेतलं गाजर आणि मग त्याच्यावरती काय केलं, मी झाकण ठेवलं आणि एक वाफ काढून घेतली आहे. एक वाफ काढल्यानंतर ना मस्त छान असं नरम झालं होतं गाजर. म्हणजे बघा, थोडं सॉफ्ट झालं आहे ना, तर ते खायला तसं खूप छान लागतं. अगदीच कच्चं कच्चं आमच्याकडे आवडणार नाही कोणाला. त्याच्यानंतर कॅबेज टाकलं आहे, असं एका मागोमाग एक टाकायचे आहेत आयटम्स आपल्याला. कॅबेज टाकलं आहे, कॅबेज तसं पटकन असं नरम होऊन जातो. मग कॅबेज मिक्स करून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये मी बाकीचे इन्ग्रेडियंट्स पण ॲड केलेले आहेत. आता ही माझी थोडी जास्त क्वांटिटी आहे, कारण मी म्हटलं ह्याच स्टफिंगपासून आपल्याला दुसरं काही बनवता येईल, मोमोज वगैरे, तर ट्राय करूया. कांदापात बघा, अगदी थोडीशीच होती, तुमच्याकडे जास्त असेल ना तर टाका. आता मी कांदापात टाकली आहे, सिमला मिर्च पण टाकून घेतली आहे त्याच्यामध्ये आणि मग सगळं टाकून मस्त असं छान ॲड करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं छान. इथे तुम्हाला वाटलं चवीपुरतं मीठ बघा जरा. काळी मिरी टाकायची असेल ना, तर ह्याच वेळेला तुम्ही 4-5 काळी मिरी अशा जरा जाडसर कुटून ह्याच्यामध्ये टाकू शकता. मी अवॉइड केलं, काळी मिरीची चव खूप छान येते. आता याच्यामध्ये विनेगर वगैरे हे टाकण्याऐवजी मी काय केलं, डायरेक्ट हक्का नूडल्सचा मसाल्याचं एक पॅकेट होतं ना माझ्याकडे, ते मी पूर्ण पॅकेट याच्यामध्ये ॲड केले. तुमची क्वांटिटी जर कमी असेल ना सगळ्या भाज्यांची तर कमी टाका. आता हक्का नूडल मसाल्याच्या ऐवजी तुम्ही काय करू शकता, विनेगर टाकू शकता, सोया सॉस टाकू शकता, चिली सॉस टाकू शकता आणि सगळंच टाकायचं नसेल तर डायरेक्ट हक्का नूडल मसाला. इथे मी पाव कप मैदा घेतलेला आहे. भाज्या सगळ्या मी आधी स्टीमिंगसाठी ठेवून दिलेल्या आहेत आणि त्याच्यात थोडं पाणी टाकलं. ही थोडीशी घट्ट पेस्ट झाली आहे बघा. मिक्स करून घ्यायचं छान. ही कशासाठी, आपल्याला पेस्ट चिटकवायची आहे ना, त्याच्यासाठी, जे शीट्स आहेत त्याच्यासाठी. ह्या शीट घरी पण बनवता येतात, पण मी रेडीमेड मिळालं तर म्हटलं चला थोडासा वेळ वाचेल. ह्याच्यात थोडं पाणी टाकून छान डिझायर्ड कन्सिस्टन्सी केली आणि ब्रशनी हे छान आपण ॲप्लाय करू शकतो. आता भाज्यांमध्ये थोडंसं मला मीठ कमी वाटलं, मग ते मी पुन्हा ब्लॅक सॉल्टच टाकलं आहे.
दोन्ही सॉल्ट मी असतात ना आपलं नॉर्मल सॉल्ट आणि ब्लॅक सॉल्ट असं ॲड करत असते, कमी जास्त प्रमाणात. कोथिंबीर टाका, कोथिंबीरनी खूप छान फ्लेवर येतो. मुठभर अशी कोथिंबीर टाकली आणि मग हे सगळं मी स्टफिंग छान तयार झालं ते एका ताटामध्ये बाजूला थंड करायला ठेवलं. तोपर्यंत इथे पेस्ट्रीज काढून घेतल्या, ते फॅन खाली ठेवून दिलं थंड व्हायला पटकन. आणि पेस्ट्रीमध्ये बघा जशा घरी बनवतात ना तसंच चिटकू नये म्हणून त्याच्यामध्ये मध्ये थोडासा असा मैदा लावलेला आहे. आणि 1-2 पेस्ट्री अशा थोड्याशा फाटल्यासारख्या अशा झाल्या होत्या. मला वाटलं होतं की तेलात फुटतील, त्याच्यामुळे मी इथे दाखवलं आहे तुम्हाला. बघा कशा पद्धतीने पेस्ट्री रोल करायची. तर एक कॉर्नरला असं सेंटरला घेऊन आपण जी स्टफिंग आहे ना ती ठेवणार आहोत आणि मग पेस्ट लावून घ्यायचे. बघा एकदम खूप जास्त घट्ट नाही आहे, ब्रशनी इझिली लावता येते अशी आहे. त्याच्यानंतर हा एक कॉर्नर आहे तो फोल्ड केला आहे, तिथेसुद्धा थोडंसं आपल्याला पेस्ट लावून घ्यायची आहे मैद्याची. पुन्हा थोडं मैद्याच्या पेस्टमध्ये मी मीठ टाकलेलं आहे, तेवढं लक्षात ठेवा, तेव्हा मी सांगायला विसरले. ओके, आता ह्या दोन्ही साईड्स फोल्ड करून घ्यायच्यात. पुन्हा मी तिथे ओपन व्हायला नको म्हणून मैद्याची पेस्ट लावली आणि मग जो लास्ट कॉर्नर उरतो ना तिथे मी पुन्हा मैद्याची पेस्ट लावून ते फोल्ड करून घेतले. आणि अशानं मी सगळ्याच एकदाच बनवून ठेवल्या, कारण एकदा तेल गरम झालं की मग फ्राय व्हायला काही वेळ लागणार नाही. तर पुन्हा दुसरी एक दाखवते बघा. ह्याच्यामध्ये ना काही शीट्सना अशा क्रॅक गेल्या होत्या, थोडंसं ड्राय पण वाटत होतं. तर मला भीती वाटत होती की तेलात फुटेल, पण एकही जी हे आहे स्प्रिंग रोल तो तेलामध्ये काही फुटला नाही आणि खूप छान झालं. तर मैदा थोडंसं पाणी टाकून अशी स्लरी बनवून घ्यायची, त्याच्यात थोडं मीठ टाकायचं आहे म्हणजे मैद्याला पण थोडीशी चव येते. ओके, अशा सगळ्या पेस्ट्रीज मी बनवून घेतल्या, दाखवते तुम्हाला. स्प्रिंग रोल, पेस्ट्री शीटच्या स्प्रिंग रोल, ह्याच्यापासून वेगवेगळे पदार्थ समोसे वगैरे पण बनवता येऊ शकतात. आता हे सगळं जे आहे हे मी तेल गरम करायला ठेवलं आहे, पॅनमध्येच घेतलं. मी कढई नाही घेतली म्हणजे खूप जास्त तेल नको म्हणून पॅन घेतलं आहे. आणि त्याच्यामध्ये पॅन थोडंसं गरम झालं की एक थेंब असं बॅटरचं टाकून बघितलं मी, तर गरम झालं होतं. आता हे मी मीडियम फ्लेमवरती बनवलं आहे. फ्लेम तुम्ही बारीक केली तर काय होईल, पेस्ट्री पटकन जळून जाईल. आता पेस्ट्रीच्या लेयर्स आहेत ना आतमध्ये आपण रोल केलं आहे, तर त्या थोड्याशा आपल्याला छान गोल्डन फ्राय झाल्या ना की आतपर्यंत क्रिस्पी होतील. पॅनमध्ये घेतल्यामुळे काय होतं आहे, तेल थोडं कमी लागतं आहे. कढईत घेतलं असतं तर थोडं जास्त लागलं असतं. आता इथे साईड काय करायचं, आपल्याला तेल वरती आजूबाजूचं तेल आहे ना ते त्याच्यावरती आपल्याला टाकायचं आहे आणि लगेच हलवायच्या नाही आहेत, नाहीतर मग त्यांचं जे आपण चिटकवलेलं आहे ना ते सुटू शकेल. तर मग थोडं आधी सेट होऊन द्यायचं आणि मग मी त्याला मस्त अलटी करून घेतले आणि गोल्डन करून घेतलं. तर मला वाटलं पण नव्हतं की एवढं आवडेल, तर इतकं सगळ्या घरात आवडलं की ते एवढे सगळे रोल बनवले होते ते एकदाच सगळे संपून गेले. आणि त्याच्याबरोबर मी काही स्पेशल चटणी बनवली नव्हती किंवा इथे शेजवान चटणी पण नव्हती. तर त्याच्याबरोबर मी सॉस होता ना, एक स्पायसी चिली सॉस येतो तो आणि टमॅटो सॉस केचप, असं दोन्ही मी घेतलं होतं. आणि त्याच्याबरोबर एक नंबर लागत होतं, म्हणजे दुसऱ्या कुठल्या चटणीची गरजच नाही. पण जर होममेड चटणी असेल ना मिरचीची वगैरे तर ती खूप छान लागेल याच्याबरोबर. आणि मस्त गोल्डन झाल्यानंतर मी टिश्यू पेपरवरती त्यांना काढून घेतले आणि सिरियसली खूप छान झाले होते. तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघण्यासारखी आहे. इवन पार्टी स्नॅक्स म्हणून यूज करताना पण काय करू शकतो, अशा रोल करून असे बनवून डीप फ्रीज करू शकतो किंवा फ्रीझरमध्ये ठेवू शकतो. आणि ज्या वेळेला आपल्याला पार्टी असेल किंवा मुलांचा बड्डे वगैरे आहे, कोणी गेस्ट येणार असतील, तर त्यावेळेला पटापट काढून ते आपण मस्त गोल्डन असे फ्राय करून घेऊ शकतो. तेल गरम करून ठेवायचे आणि मध्यम आचेवरतीच मग फ्राय करायचे आहेत. असे मी सगळेच रोल एकदाच फ्राय करून घेतले, म्हणजे मी इथे फ्राय करून घेतले आणि बाहेर जाऊन मुलांना खायला दिले. तर हे बघा, असं तेल वरून थोडंसं टाकायचं, म्हणजे आपलं पण खूप जास्त तेल पॅनमध्ये ॲड होत नाही. आणि रोल आहेत ते खूप जाडे जाडे असे नाही आहेत. स्टफिंग तुम्हाला आवडेल अशी भरा, म्हणजे खूप जास्त आवडत असेल तर जास्त भरा, कमी आवडत असेल तर थोडीशी कमी भरू शकता. असे सगळेच मी एकापाठोपाठ एक बनवून घेतले आणि मस्त गरमागरम चहा वगैरे असेल ना तर पावसात हे स्नॅक्स खायला एकदम छान आहे. तशी रेसिपी नक्की ट्राय करून बघा. एक टाईम होता ज्यावेळेला ही रेसिपी खरंच खूप म्हणजे व्हायरल होती, म्हणजे खूप आवडायची लोकांना स्प्रिंग रोल. आता थोडंसं कमी झालं आहे चायनीजमध्ये हे. तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. ट्राय केली तर मला कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की म्हणजे विसरू नका तुम्ही. आणि एकदम मस्त रेसिपी आहे आणि छान झाली होती. भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त असं करू शकता. आणखीन कुठली भाजी ॲड करायची असेल तीही करू शकता.
तर ही रेसिपी एकदा ट्राय करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.